चला आता एक्झाम्पल बघण्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण इंटिग्रेशन 1/4x² + 11 दिले. हे एक्झाम्पल आपण ह्या फॉर्म्युल्याने सोडवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ही 4 जी आहे कोएफिशियंट तो नको आहे आपल्याला इथं, कारण नुसता x² पाहिजे, तर 4 नको आहे आपल्याला. मग 4ला कॉमन घ्या. यातला कॉमन आतमध्ये काय राहिलं ब्रॅकेटमध्ये x² + 11/4. हे ॲडजस्टमेंट केली आपण. या 4 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर परत तसंच येणार आणखी. येतं लक्षात. ह्या 4 आतमध्ये मल्टिप्लाय केलं की 4x² + 4ला 4 इथे काय होणार आहे, कॅन्सल होणार. येते लक्षात. म्हणजे 1/4 1 ब्रॅकेटमध्ये काय डिवायडेड बाय काय x² + √11/2 होणार आहे. येते लक्षात. हे असं होईल. मग आपल्याला ह्याचा फॉर्म्युला डायरेक्ट माहित आहे, असा फॉर्मॅटमध्ये असतं. 1/4 हे आहे असंच राहील, आणि 1/a म्हणजे हे 1/a आणि x/a झालं. आता परत तर हे लक्षात घ्या, आपल्याला ह्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. आपल्याला x² कोएफिशियंट नको आहेत, मग b² आपण कॉमन काढू. कॉन्स्टंट आहे b². तर ह्याच्यामधून b² जर कॉमन घेतला तर असं होईल. ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय केलं, b ला b कॅन्सल होऊन जाईल. परत b न आतमध्ये मल्टिप्लाय करा, b² होईल. म्हणजे b² आहे तो आपण काय करूया, कॉमन काढू. b² ला काय केलं आपण, कॉमन काढला. 1/b². इंटिग्रेशन 1/. आता इंटिग्रेशन इथं a² आणि b² वेगवेगळा. ह्याला काय करू, एकच स्क्वेअर लावू. a/b चा डायरेक्ट स्क्वेअर करून टाकू. असं आपण करूया. ओके. तर येतं असं केलं -x² होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, इंटिग्रेशन 1/a² - x² dx इज इक्वल टू 1/2a log a + x डिवायडेड बाय a - x + c. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. येतं लक्षात. हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन 1/a² - x² dx + 1/2a log a + x डिवायडेड बाय a - x + c. जर हा फॉर्म्युला आपल्याकडे असेल a² - x² चा, तर ही थोडक्यात आपण a/b ला थोड्या मनात काय म्हणणार, आपण a² म्हणणार आहे. बरं लक्षात घ्या. कॉन्स्टंटच आहे ती काही ना काही. a/b जरी असलं तरी इथं काय आलं, a² - x² च्या फॉर्मॅटमध्ये आलं. ते कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट a/b चं उत्तर काहीतरी कॉन्स्टंट येणार आहे. बरोबर आहे का. मग कॉन्स्टंट येणार आहे म्हणजे त्याला a² - x² च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण बसवू शकतो. ओके. मग अशा ही फॉर्म्युला तिथं वरती वापरायचं. बघा टाका व्हॅल्यू. 1/b² तर पहिलं आहे असंच. ह्याचं उत्तर काय असतं, 1/2a. a म्हणजे कोण आहे आपला, हा 1/2a log a + b म्हणजे काय, सॉरी a + x. a म्हणजे हे, b म्हणजे x म्हणजे हे, a + x झालं डिवायडेड बाय a - x. तर तुम्हाला डायरेक्ट असं उत्तर मिळून जाईल त्याचे. ओके. आता थोडंसं इथं सोडवावं लागेल पुढं, पण ही डायरेक्ट आपण इथं फॉर्म्युला वापरला. त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला इथं काय कॅल्क्युलेशन करता येते का बघा. ह्याच्यामध्ये तिथं पण काय कॅल्क्युलेशन करता येते का बघा. हे कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट आपण असं लिहू शकतो बघा. आता मग यातला b एक कॅन्सल होऊन जाईल. इथं a × b राहील, × 2 राहील. ओके. ह्यातलं b ने ह्याला x ला मल्टिप्लाय केलं, a + bx होईल. हे b ने इकडं मल्टिप्लाय केलं असं, इथं डिवायडेड बाय येईल, तर डिवायडेड बाय b ला b काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, आणि प्लस c राहील इंटिग्रेशनचं. अशा पद्धतीने एक्झाम्पल, फक्त फॉर्म्युला इथं अप्लाय करायचे. आता इथं बघा, आता इंटिग्रेशन 1/√3x² - 7 दिले. 1/√3x² - 7 I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/3 × काय दिलेलं आहे तर x² - 7/3 दिलेलं आहे. इंटिग्रेशन 1/√3 × x² - 7/3. मग आता इथं √3 ह्याला ही रूट आहे, तर ह्याला सेपरेट रूट लावून घ्यावं लागलं. असं सेपरेट रूट ह्या ठिकाणी लावलेलं, सेपरेट रूट लावलं. अंडर रूटमध्ये काय होईल, x². ओके. x² मायनस √3 सेपरेट, इथं खाली 3 पण सेपरेट, 7/√3 त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला या ठिकाणी. असा x² मायनस √7/√3 त्याचा काय झाला या ठिकाणी, स्क्वेअर झाला. ओके. 1/√3 इंटिग्रेशन 1/ अंडर रूटमध्ये काय येईल, x² मायनस √7/√3 चा स्क्वेअर येईल. ओके. त्याचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे असं. मग
परत इंटिग्रेशन 1/√x² - a². ओके, इंटिग्रेशन 1/√x² - a² dx इज इक्वल टू काय होणार आहे. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे लॉग मॉड्युलसमध्ये x प्लस √x² - a² + c. हा डायरेक्ट फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला इथं बसतोय का बघा, बसतोय. तर ही फॉर्म्युला इथं अप्लाय करा. ही x² - a² झालं, एवढ्याला a म्हणा. आता ही झाला x, हा झाला a. ओके, तर इथं अप्लाय करा फॉर्म्युला. 1/√3 हाय असेल तर ठेवा लॉग एक्सला x आहे असा, आणि जे तुम्हाला इथं पुढे दिसतं ते लिहून टाकायचं. रूटमध्ये जे दिसते ते रूट इथं आहे असं लिहून टाकायचं +c. झालं एवढं याच्यामध्ये. आणि ते फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे. आता इथं बघा, तुम्हाला खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले सोडवायचं. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडत असताना एक त्यांनी कंडिशन सांगितलेलं आहे की कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये आपल्याला डिवाइड करून घ्यावं लागतं ते. बघा आता आपण काय केली तर ॲडजस्टमेंट. x² @ x + 16 - 4 दिले, बरोबर. 16 - 4 दिले. 16 - 4 दिले म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बघा. तर म्हणजे 12 साठी आपण हे 12 जे आहे ते ॲडजस्ट केलं. 16 - 4 केलं किती 12. म्हणजे हे 12 जे आहे ते आपण 16 - 4 असं ॲडजस्ट करून मांडू शकतो. तर या अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे इथं. म्हणजे काय होईल बघा. आता आपण एवढ्यासाठी कुठला फॉर्म्युला आपल्याकडे कंप्लीट स्क्वेअरची मेथड आहे आपल्याकडे. जर हे एवढं कसं येतंय ही सोडवा तुम्ही. x + 4चा जर स्क्वेअर केला तर काय येईल. x² + x + 16 असं येईल. म्हणजे आपण एवढ्याच्या जागेला परत ही एवढं लिहू शकतो, बरोबर. म्हणजे इथं एवढ्या जागेला आपण एवढं लिहिलं. हे जे √4 आहे इथं 4 दिसते, मी असं म्हणतो 2चा स्क्वेअर करू. 2चा स्क्वेअर म्हणजे 4, मग इथे 2चा स्क्वेअर केला. अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. हे काय केलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली आलं म्हणलं की आपल्याला काय करावं लागतं, कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरावं लागते. मग आपण या ठिकाणी आपण असं हे ॲडजस्टमेंट केलं. ह्याला काय म्हणायचं, x म्हणायचं. म्हणजे इथं 1/x² - a² फॉर्म्युला आला. हे थोडक्यात x आहे इथं, आणि हे कोण आहे e आहे. ओके, तर ह्याचा फॉर्म्युला काय x² - a² आपल्याकडे 1/इंटिग्रेशन 1/x² - a² हा फॉर्म्युला. काय आहे तो फॉर्म्युला, 1/2a log x - a डिवायडेड बाय x + a × c + c. टाका त्यात व्हॅल्यू. तर 1/2a 1/2 × a किती येतं आपला 2 टाकला. लॉग x - a, x म्हणजे आपला x + 4 आहे इथं, बरं का. x म्हणजे काय आपला इथे x + 4 आहे. x - 2 डिवायडेड बाय x + 2 म्हणजे x + 4 + 2 असं सोडवून घ्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. म्हणजे फक्त तुम्हाला इथं फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्ट करता यायला पाहिजे, दुसरं काय नाही लागत इथं. आता इथं बघा थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. म्हणजे ज्या वेळेला रूट येतं खाली आणि आपल्याला ॲडजस्टमेंट आठवत नाही. आता तुम्हाला इथे दिले असं, ठीक आहे, रूट दिलाय, रूट वगैरे दिलाय, पण इथं आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरताना कधी कधी ॲडजस्टमेंट आठवत नाही. जशी इथं तुम्हाला ॲडजस्टमेंट आठवली बघा. आता 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणलं होतं आपण. हो, इथं आपल्याला काय ॲडजस्ट करावं, तर 16 - 4 कसं लिहावं हे कधी कधी कळत नाही. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल, काय 1/2 एक्सचा कोएफिशियंट काय आहे मला सांगा बरं. x² कोएफिशियंट काय येतं, हे नाही 1. इथे काय सांगितलं फॉर्म्युला बघा. 1/2 कोएफिशियंट ऑफ x म्हणलंय, सॉरी ते 1/2 कोएफिशियंट ऑफ x. एक्सचा कोएफिशियंट किती येतं 8. ह्याचा काय करायचा स्क्वेअर, म्हणजे किती येईल सांगा बरं. किती येईल 8/2चा स्क्वेअर म्हणजे किती, 4चा स्क्वेअर म्हणजे किती आला 16. कळलं का ना आपल्याला 16. म्हणजे इथं 16 ॲडजस्ट करायला लागतं, हे कळतंय का. तुम्ही इथं 16 तुमच्या डोक्यामध्ये लक्षात घ्या, ही कंप्लीट स्क्वेअरमध्ये आणायचे. इथं 16च लिहावं लागतं. हे कशावरून कळतं आपल्याला, तर ह्याच्यावरून, ह्या फॉर्म्युला 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर केला की तुम्हाला इथं 16 ॲडजस्ट करावं लागते, तेव्हा ते कंप्लीट स्क्वेअर होते, हे कळतं, बरोबर आहे. म्हणजे कुठली मेथड लक्षात ठेवायची, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर. आता इथं सोपं होतं म्हणून आपण 12ची ॲडजस्टमेंट लगेच केली अशी. आता अवघड आल्यावर काय करायचं, मग आपल्याला हा फॉर्म्युला इथं बघा. आता इथं काय ॲडजस्ट करावं कळतंय का लगेच. आता इथं काय ॲडजस्ट करायचं, खाली रूट जरी आलं तर काय टेन्शन घ्यायचं काय आपल्याला, कंप्लीट स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करायचं. मग कसं ॲडजस्ट करायचं, ह्याच्यामध्ये कंप्लीट स्क्वेअर ॲडजस्ट करण्यासाठी इथं काय ॲड केलं पाहिजे, काय वजा केलं पाहिजे कळतंय का.
मग अशा वेळेला काय करायचं बघा, हे फॉर्म्युला वापरायचं. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय ॲडजस्ट करावं हे आपल्याला लगेच समजून जाते. हां, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स काय, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे -4/3 असं ॲडजस्ट करावं लागेल ना आधी. ठीक आहे. असं हे एक आधी काय करायचं, क्वाड्रॅटिकमध्ये ओरिजिनल फॉर्म्युला आणून घ्यायचा, एक्स स्क्वेअर नुसता वेगळा करून घ्यायचा. इथं एक्स, इथं 3 नको होतं आपल्याला. काय होतं, 3 नको आहे. 3ला कॉमन काढून घ्यायचा पहिल्यांदा. 3ला कॉमन काढला का, 3 ब्रॅकेट काढला, आतमध्ये काय राहिलं फक्त मग आता एक्स स्क्वेअर मायनस 4/3 एक्स प्लस 2/3. आत्ता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. काय करू शकतो आपण, आत्ता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे इथं बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4/3 एक्स प्लस 2/3. आता इथं फॉर्म्युला अप्लाय करा. मग काय केलं बघा, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स. इथं कोएफिशियंट ऑफ एक्स कोण आहे, -4/3. त्याचा स्क्वेअर. त्याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचं. स्क्वेअर केला मग इथं सोडवा सगळं. काय सोडवलं, 2 4 -2/3 त्याचा स्क्वेअर. हे जर स्क्वेअर केलं काय झालं, 4/9 आलं. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय ॲडजस्ट करावं लागते, 4/9 ॲडजस्ट करावं लागते. एकदा प्लस करायचं आणि एकदा ते मायनस करायचं. बघा, हे √3ला √3 आपण बाहेरच काढून घेऊ. √3 बाहेर काढलं ब्रॅकेटच्या पाक. आता इथे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर -4/3 एक्स -4. आता आपण काय काढलं, इथं 4/3ला एकदा प्लस करायचं आणि एकदा काय करायचं, मायनस करायचं. हे ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला उपयोग पडतो. एकमेकाला कॅन्सल होईल का नाही, ही अशी ॲडजस्ट केली जेवण. हे 2/3ला 2/3 हा असं आपण ठेवलेलं आहे. ओके, झालं इथपर्यंत. ओके, आता आपण इथं कम्प्लीट स्क्वेअर वापरू शकतो. कसं बघा, आता हे 1/√3 आहे असं. इथे एवढ्यासाठी काय करता येईल आपल्याला, कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म्युला वापरता येईल. म्हणजे काय, हा फॉर्म्युला जसं वेगळे, एक्स स्क्वेअर मायनस 4/3 एक्स प्लस 4/9 आणि हे 2/3 पहिल्यांदा लिहिलं आणि हे नंतर लिहिलं तरी सुद्धा चालतं. केलं का ॲडजस्टमेंट. म्हणजे -4/9 प्लस 2/3 जी लिहायचं ते आपण काय लिहितो, 2/3 मायनस 4/9. काय फरक पडला का, अशा आपण ॲडजस्टमेंट केली. ओके, मग पुढं काय करायचं बघा, पुढं आपल्याला हे सोडवायचं. म्हणजे याचा फॅक्टर पडायचं. फॅक्टर कसे पडते, जे एक्स -2/3 त्याचा काय होईल, स्क्वेअर. काय त्याचा स्क्वेअर केल्यावर, त्याचा स्क्वेअर केल्यावर काय येतं, एक्स स्क्वेअर -4/3 एक्स प्लस 4/9 येतं लक्षात. हे लक्षात घ्या, हे असं येतं, एक्स -4/3 एक्स -2/3 चा स्क्वेअर करायचा. एक्स -2/3 चा काय करायचा, स्क्वेअर करायचा, प्लस √2/3 करायचं. कसं √2/3 करणार, तर हे सगळं सोडवल्यानंतर तेवढंच येतं. बरोबर आहे का, हे सगळं तुम्ही सोडवलं काय येणार, इथं √2/3 येणार. कसं बघा, 9 दोन्ही काय होईल, 18 वजा 4 त्रिकोण 12 9 त्रिक 27. सोडवा काय येते बघा, 6/, 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 म्हणजे 2/3 आलं. बरोबर ना, 3 9 27 लिहितं, 3 9 27 9 लिहितं. हा म्हणजे 2/9 आलं. पण आता हे आपल्याला स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करायला म्हणजे √2/3 करावं लागेल. ह्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर. म्हणून इथं असं केलं, हे ॲडजस्टमेंट केली तशी. ओके, अशा ॲडजस्टमेंट केलेलं इथं. म्हणजे तुम्हाला इथं हे एवढं सगळं सोडवलं किती येणार आहे, 2/9 येणार आहे. पण हे आपल्याला रूटमध्ये स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. मग आपण काय करणार, √2/3 त्याचा स्क्वेअर केला की हेच येईल. म्हणून हे आलेलं उत्तर आपण असं ॲडजस्ट केलं. ओके, कारण स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस आपला फॉर्म्युला काय आहे, इथं एक्स स्क्वेअर यायला पाहिजे आणि ते स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजे. बरोबर आलं त्या फॉर्मॅटमध्ये. बघा मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला घ्या तुम्ही, आहे की नाही, 1/√मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर झाला प्लस ए स्क्वेअर. काय फॉर्म्युला त्याचा, लॉग एक्स प्लस √एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. टाकायचं व्हॅल्यू, हे 1/√3 इथं आहे असा, लॉग एक्स प्लस रूटमध्ये जे असेल ते लिहून टाकायचं, प्लस झालं, संपलं उत्तर. सोपं आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला ॲडजस्ट करता यायला पाहिजे. बघा आता इथं पण एक्झाम्पल सेम तसंच आहे. काय करायचं बघा, इथं आता दिले आपल्याला
पहिलं काम काय आपलं, एक्स स्क्वेअर नुसता वेगळा झाला पाहिजे, त्याच्या कोएफिशियंट राहता कामा नये, बरोबर का. एक्स स्क्वेअरला काय करून घ्यायचा, वेगळा करून घ्यायचा. मग आपलं काय करावं लागेल, एक्स स्क्वेअर वेगळं करण्यासाठी आपण काय करू, 25ला काय करू, कॉमन घेऊ. घेतलं का 25ला कॉमन, ही स्टेप येईल. हां, परत काय करायचं, मग परत आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. तर काय ॲडजस्टमेंट करायची बघा, हे 3/25 वेगळं मांडलं आणि ह्या दोन्हीतनं काय केलं, मायनस कॉमन काढलं. काय केलं, दोन्हीमधून मायनस कॉमन काढलं. आतमध्ये काय राहिलं मग, एक्स स्क्वेअर प्लस 2/5 इंटू एक्स. येतं का लक्षात. म्हणजे ह्या दोन्हीमधून आपण हे असं एक्स स्क्वेअर प्लस 2/5 एक्स असं कॉमन करून मांडलं. ओके, झालं असं. मग इथं आपल्याकडे काय, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्सचा काय येतं, स्क्वेअर. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर. मग हे आपल्याला फॉर्म्युला कशासाठी आहे, तर इथंच कम्प्लीट स्क्वेअर आणण्यासाठी काय प्लस करावं काय मायनस करावं त्यासाठी इथे फॉर्म्युला आहे. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ एक्स काय, 2/5. 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स लिहिला इथे, त्याचा स्क्वेअर केला, 1/5 आलं. 1/5 म्हणजेच काय असतं, 1/25. आता 1/25 एकदा ॲड करायचं आणि एकदा काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. बघा, मग हे 1/25 इथला बाहेरचा आहे असंच आहे, हे 3/25 इथं आहे असंच. फक्त आता ह्या कंसामध्ये आपली ॲडजस्टमेंट होणार आहे आतमध्ये, झाली. मग काय केलं, इथं 1/25 एकदा ॲड केलं आणि एकदा काय केलं, मायनस केलं. इथे डोक्यात बसतं तुमच्या, एकदा ॲड केलं आणि एकदा काय केलं, सबस्ट्रॅक्ट केलेलं आहे. एकदा ॲड केलं आणि एकदा सबट्रॅक्ट केलं, बरोबर आहे का. 1/25 1/√मध्ये काय करता येते बघा, 3/25 हा असंच, एक्स स्क्वेअर मायनस 2/5 एक्स प्लस 1/25. हे असं झालं, एक्स स्क्वेअर मायनस 2/5 एक्स प्लस 1/25. आता हे मायनसच्या बाहेर काढलं एवढा कंस, एवढं हे कंस बाहेर काढला, मायनस झाला हा कंस, आणि इथं ही काय झालं, प्लस झालं, बरोबर का. त्याला काय केलं, प्लस केलं. मग आता इथे एवढं आलं आपलं. आता हे दोन्ही आपण ॲडजस्ट करू शकतो, कॉन्स्टंट कॉन्स्टंट, बरोबर आहे का. हे दोन्ही कॉन्स्टंट 1/25 आणि 3/25 आपण ॲडजस्ट करू शकतो की. तर हे दोन्ही ॲडजस्ट करून घ्या, हे दोन्ही ॲडजस्ट केलं. मग ह्या दोन्हीचं उत्तर किती आलं, 4/25 आलं इथं. मग ह्याच्यामध्ये कसं करता येईल सांगा बरं. हे झालं का आपलं कम्प्लीट स्क्वेअरमध्ये, आता आलं का, कशामध्ये आला, हे कम्प्लीट स्क्वेअरमध्ये. ह्याचं काय येतं उत्तर, मग हे असं, एक्स मायनस 1/5चा स्क्वेअर करा, ही सोडवलं तर मला ही मिळून जाईल ऑटोमॅटिक, 2/5 एक्स प्लस 1/25. येतं लक्षात, हे लक्षात ठेवा. आता काय करता येईल बघा, पुढे इथपर्यंत आपण आलो. हे काय आलो आपला फॉर्म्युला, इंटिग्रेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरमध्ये आलो का आपण, आला. ह्याला ए म्हणा, ह्याला काय म्हणा, एक्स म्हणा. आलं त्या फॉर्मॅटमध्ये. काय करावं लागेल मग आता, 1/2a 1/2a लॉग ए प्लस एक्स ए मायनस एक्स प्लस सी, बरोबर का. म्हणजे काय होईल, 1/25 1/2a 2a, बरोबर. लॉग काय, ए प्लस एक्स म्हणजे ए म्हणजे हे आणि एक्स म्हणजे हे, डिवायडेड बाय ए मायनस एक्स. मांडलं, हे सगळं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला हे मिळून जाईल उत्तर. ओके, अशा पद्धतीनं. ॲक्टिव्हिटी सांगा काय करावं लागेल, सांगा इथं काय येईल. ही 1ला आपण बाहेर घेतला, चला आतमध्ये कसं येईल, मायनस कॉमन काढल्यावर सांगा, यातनं मायनस कॉमन काढून सांगा आत काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता इथं काय ॲडजस्ट करावं लागेल, 1/2 एक्सचा कोएफिशियंट काय आहे, -1, त्याचा स्क्वेअर केला किती आलं, 1/4. ह्यात काय करायचं, 1/4 ॲड करायचं, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा केलं का, एकदा ॲड एकदा सबस्ट्रॅक्ट. परत ही एवढं बाजूला ठेवायचं, हे मायनस मायनस प्लस होईल बघा, बरोबर आहे का. पुढची स्टेप कशी येईल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4, इथं प्लस 1/4. कळलं कसं, हे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं आपण, हे जे मायनस 1/4 आहे, कळलं. हे दोन्ही सोडवून घ्या, किती येईल, हे दोन्ही
5/4, पण त्याला स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करताना काय करावं लागेल, √5 घ्यावं लागेल, बरोबर. √5/2 घ्यावं लागेल, असं केलं ते. आणि ह्याचे फॅक्टर पडतात, ह्याचे फॅक्टर पडले x - 1/2, म्हणजे इथं 1/4 आलं म्हणजे शेवट 1/2 पाहिजेच. मग ह्याचा स्क्वेअर x² - x ह्याचं काय येईल, 1/2 येईल. हे सोडवून घ्यायचं. झाला आपला फॉर्म्युला आला की a² - x². डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला लॉगचा, साइन इनव्हर्सचा, हे ना, अंडररूटमध्ये a² - a² असल्यास काय आपल्याला फॉर्म्युला, साइन इनव्हर्स x/, हे लक्षात ठेवा. मग त्याचं उत्तर येऊन जाईल आपल्याला. सांगायचं उत्तर कसं येईल, मग सांगायचं काय येईल, काय येईल, x काय, x - 1/2 डिवायडेड बाय a काय, √5/2 प्लस c. ही कॅल्क्युलेशनवर तुम्ही करून घेऊ शकता, कॅल्क्युलेशन करून घ्या. sin 2x divided by 3 sin raised to 4x minus 4 sin square x plus 1. काय करायला लागतं आता, इंटिग्रेशन जे दिलंय ते पहिलं ह्याच मांडलं, I इज इक्वल टू, फक्त इथं काय केली, ॲडजस्टमेंट कशी केली बघा. इथं sin raised to 4 आहे का, काय केलं आपण, स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट केलं, बाकी सेम सगळं, बाकी काय अडचण नाही. असं आता साइन स्क्वेअर एक्स बद्दल काय पोट करायचं, साइन स्क्वेअर एक्स बद्दल काय पोट करायचं, टी पुट करा. म्हणजे काय होईल, डेरिव्हेटिव्ह घेतले पाहिजे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घे, काय येईल, 2 sin x इंटू cos x. याचं डेरिव्हेटिव्ह साइन स्क्वेअरचं 2 sin x प्लस साइनचं cos इज dx बरोबर dt. आलं असं. पण आपल्याला वर आता हे 2 sin x cos x म्हणजे काय, sin 2x इंटू dx इज इक्वल टू dt. म्हणजे एवढ्यासाठी dx साठी आपण dt वापरू शकतो, म्हणजे एवढ्या वर्षासाठी आपण काय वापरू शकतो, dt वापरू शकतो, बरोबर आहे का. आपल्याला ते सबस्टिट्यूशन आहे. मग आपल्याला काय करता येईल पुढं बघा, मग इथे एवढ्यासाठी आपण सबस्टिट्यूशन dt लिहू शकतो. झाला तर मग काय करा, त्याच्या जागेला काय येईल, काय याच्या जागेला, साइन स्क्वेअरच्या जागेला टी, टीचा स्क्वेअरच्या जागेला टी झालं, आणि एवढ्यासाठी dt. आलं, चालेल, इथपर्यंत आपण ओके केलेलं आहे. पुढं काय करावं लागेल, इंटिग्रेशन 1/√मध्ये 3 इंटू t² - 4/3t + 1/3, बरोबर. आणि इथे काय येईल, 1/2 कोएफिशियंट ऑफ टीचा स्क्वेअर. काय केलं आपण, काय ऍड करायचं आणि काय सबट्रॅक्ट करायचं, आपण ते ऍडजस्ट करायला, बरोबर का. काय करावं लागेल बघा, मग करा, घ्या कोएफिशियंट, ॲड करा, सबट्रॅक्ट करा. तुम्हाला 4/3 4/9 ॲड करावं लागेल, कारण आपल्याला ह्याचा कोएफिशियंट टीचा काय मिळाला, -4/3 ते घेतला आहे. इथं 4/9 एकदा ॲड करावं लागेल, काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. करा, केलं बघा, एकदा ॲड केलं, एकदा सबट्रॅक्ट केलं. एवढ्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा, कम्प्लीट स्क्वेअरचा. असं बाजूला घ्या, हे दोन्ही सोडवून घ्या, 1/3 - 4/9, त्याचं उत्तर 1/9 येईल. झालं का, इथपर्यंत आपण आलो. हे वेगळं झालं, हे वेगळं झालं, 1/3 आता एवढ्यासाठी आपल्याकडे काय, तर t - 2/3चा स्क्वेअर मायनस 1/3 म्हणजेच काय करू शकतो आपण, 1/9 म्हणजे काय, 1/3 लिहू शकतो इथं आपण. ओके, असं लिहिता येईल आपल्याला, लिहिलं आपण तसं. 1/3 1/2 इंटू a, 1/3 1/2 इंटू a, 2 इंटू a काय आपल्याकडं इथं 1/3. परत काय, लॉग काय होईल, लॉग काय होईल, x - a डिवायडेड बाय x प्लस c. आपल्याला फॉर्म्युला वापरला आपण डायरेक्ट, कुठला फॉर्म्युला, 1/2a log of x - a डिवायडेड बाय x प्लस
झालं. बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या, खालचं काय अडचण नाही. आलो आपण इथपर्यंत. ओके, मग याचं उत्तर तुम्हाला एवढं मिळालं. बघा आता असे एक्झाम्पल असतात. काय केलं इथं हे दिलं आपल्याला. ओके, काय करू सुरुवातीला आपण ए रेश टू मायनस एक्स दिसते का, हे असं लिहू. आता ही रेश टू एक्स आणि ह्याच्या डोक्यावर मी असं लिहिलं 1/2. काय फरक पडला का, हे इथलं ए रेश टू एक्स बाय टू ह्या दोन्हीचा गुणाकार किती येईल, ए रेश टू एक्स बाय टू. ते असं लिहिलं, तुम्ही असं लिहिलं. म्हणजेच काय, ए रेश टू एक्सचा 1/2 म्हणजेच काय, रूट ए रेश टू एक्स. कळलं का, रूट एक्सचा x/2 म्हणजे रूट ए रेश टू एक्स. कळलं नाही, यस. म्हणजे डायरेक्ट मी ह्याच्यावरून असं लिहू शकतो. लिहिलं, हे ए रेश टू मायनस एक्स आहे, 1/ए रेश टू एक्स होईल, मायनस ए रेश टू एक्स होऊन जाईल. आलं इथपर्यंत. चलो पुढं. म्हणजे आता ह्याने याला मल्टिप्लाय करा, छेद समान करून घ्या. 1 मायनस ए रेश टू एक्स, त्याचा ह्याने मल्टिप्लाय केला काय होईल, ए रेश टू एक्सचा स्क्वेअर होईल ना, डिवायडेड बाय काय होईल, ए रेश टू एक्स. परत ह्या ए रेश टू एक्सला रूट सेपरेट करून घ्या बरं. हे जर रूट याला वर सेपरेट लावा, याला खाली सेपरेट लावा. लावलं का सेपरेट रूट, हां कळलं का, हे सेपरेट रूट लावलेला आला लक्षात. त्याच्या पुढं बघा, सेपरेट रूट केलं. मग आता काय होईल, हे रूट वर जाईल बघा, हे रूट जे आहे त्याचं वर जाईल, उलटून गुंतवले मल्टिप्लायला गेलं, मल्टिप्लायला असं येईल. खाली अंडररूटमध्ये 1 मायनस ए रेश टू एक्सचा स्क्वेअर. मग आता आपल्याला काय करायचं, इथं ए रेश टू एक्स बद्दल टी पुट करायचे. कारण बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं की वरचा एवढा ॲडजस्ट होते, बरोबर का. कारण रूट एक्स आणि रूट एक्स तर आपल्याला माहिती आहे, एज ते एक्स असतं, ए रेश टू एक्स. मग असं आलं. मग आता आपण ए रेश टू एक्स बद्दल काय पुट केलं, टी पुट केलं, बरोबर आहे का. ए रेश टू एक्स बद्दल काय पुट करणार आहे आपण, टी पुट करणार आहे. ए रेश टू एक्स बद्दल टी पुट केलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं, काय आलं, ए रेश टू एक्स इंटू डी एक्स बरोबर डी टी. मग एवढ्याबद्दल आपण काय पुट करू शकतो, डी टी, आणि ह्याच्याबद्दल टी. टाका व्हॅल्यू. चला, ए रेश टू एक्स बद्दल टी पुट केलं, ए रेश टू एक्स डी एक्स बरोबर काय आलं, 1 डी टी. मग इंटिग्रेशन 1/1 मायनस टीचा स्क्वेअर इंटू डी टी. आलं लक्षात. मग साइन इनवर्स टी प्लस सी आलं. मग साइन इनवर्स ए रेश टू एक्स प्लस सी आय इज इक्वल टू असं आलं. येतं लक्षात. तुमचं फायनल उत्तर झालं. बघा असं दिलेलं आहे, एक टॅन दिले, एक क्वाट दिले. क्वाट म्हणजेच काय असतं, 1/10 असतं, म्हणून असं मानून घेतलं आपण. परत काय करून घेऊ आपण, तिरकस गुणाकार. त्याने याला मल्टिप्लाय करा, काय झालं, रूट टॅन एक्स इंटू रूट टॅन एक्स किती असतं, काय येईल, नुसतं टॅन एक्स येईल. रूट टॅन एक्स इंटू रूट टॅन एक्स नुसतं टॅन एक्स प्लस 1 डिवायडेड बाय रूट टॅन एक्स असं येऊन जाईल ते. आता आपल्याला जे अवघड वाटतं त्याच्याबद्दल आपण काय पुट करणार आहे, टी पुट करणार आहे. ह्याच्याबद्दल आपण टी पुट केलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर केल्यावर असं येईल. टॅन एक्सचं एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कशाची, एक्सची. एक्सची व्हॅल्यू काढली, एक्स इज इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स टी स्क्वेअर येईल. काय होईल, टॅन इनवर्स एक्सची व्हॅल्यू काढली आपण याच्यावर, ही टॅनला इकडे पाठवली, काय होईल, एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स टी येऊन जाईल. झालं असं. 1 dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस टीचा स्क्वेअरचा स्क्वेअर, बरोबर आहे. काय येईल, 1 dx इज इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 2t इंटू डी टी, बरोबर, 2t इंटू. मग आता या ठिकाणी काय येईल बघा, आपण हे डी एक्स जे आहे कसं केलं बघा नीट. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, काय येईल, डी एक्सची व्हॅल्यू काढायसाठी डेरिव्हेटिव्ह घ्या की, डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, हां
1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2t. असं चेन रूल आपण इथे वापरला म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला एवढं डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल असं. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर dxचं उत्तर मिळालं dx. मग आपण काय करू शकतो परत ह्याच्यावरून आणखी tan x t स्क्वेअर tan x डेरिव्हेटिव्ह काय येतं sec स्क्वेअर x dx बरोबर 2t. बरोबर जे जे आवश्यक आहे तेवढं आपण काढून घेतलं. मग आपल्याला dx ची व्हॅल्यू काढता येईल त्याच्यावर आणखी dx काय मिळाला sec स्क्वेअर इकडे डिवाइडला पाठवा म्हणजे काय झालं 2t अपॉन sec स्क्वेअर x dx आलं. sec स्क्वेअर म्हणजेच काय असतं 1 प्लस tan स्क्वेअर असतं. पण t ची व्हॅल्यू काय आपल्याकडे t म्हणजे काय tan x म्हणजे काय t स्क्वेअर आहे. tan x म्हणजे काय t स्क्वेअर आहे म्हणजे ह्या जागेला जर tan x ची व्हॅल्यू t स्क्वेअर टाकलं तर t⁴ होईल बरोबर. कारण आपल्याकडे tan x असताना किती आहे t चा स्क्वेअर आहे. तुम्हाला इथं पाहिजे काय tan x चा स्क्वेअर म्हणजेच काय t⁴. मग इथे t⁴ झालं हे लक्षात घ्या. इथपर्यंत आपण आलो. मग आता आपलं एक्झाम्पल कसं होतंय बघा टाका व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये मग इंटिग्रेशन हॅलो इथं टी स्क्वेअर प्लस 1 tan x ची व्हॅल्यू किती आहे टी स्क्वेअर 1 ला 1 tan x म्हणजे काय रूट tan x म्हणजे रूट tan x बद्दल काय पुट केले टी केलं टी पुट येतं लक्षात तुमच्या का नाही ना काय तुम्हाला इथं फक्त सबस्टिट्यूशन करायचे आहे बघा हे आपलं इंटिग्रेशन घ्यायचं tan x ची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो टी स्क्वेअर टाकली घेतं टी स्क्वेअर टाकली 1 ला 1 हा असं रूट tan x जायला काय घेऊ शकतो टी dx ची व्हॅल्यू किती काढली आपण dx ची व्हॅल्यू काढलेली आहे तर किती आली dx ची व्हॅल्यू एवढी आली टाकली कधी इथं टाकली. चला पुढून काय आली इथं मग आता या टीला टी कॅन्सल बरोबर उरलं काय नुसतं 2 कॉन्स्टंट आहे 2 कॉन्स्टंट इथं टी स्क्वेअर प्लस 1 प्लस t⁴ झालं इथपर्यंत आपण आलो होतो. पुढं काय हे आपल्याला तर सोडवायचे. मग आता इथं यातनं कॉमन काय निघाल दोन्हीमधनं काय करू आपण टी स्क्वेअरला डिवाइड करून घेऊ आणि मल्टिप्लाय करून घेऊ काय होईल 2 इंटू इंटिग्रेशन टी स्क्वेअर प्लस 1 ला टी स्क्वेअरनं डिवाइड केलं आणि t⁻1 ला टी स्क्वेअरनं डिवाइड केलं बरोबर आहे का डिवाइड केल्यावर कसं होईल या टी स्क्वेअरला कॅन्सल 1/t² वाढेल वर या टी स्क्वेअरमधनं एक टी स्क्वेअर कमी झालं म्हणजे इथं 2t² 1/t² एवढं मिळून जाईल ओके असं येऊन जाईल. जरा इथं आलो आपण इथपर्यंत मग इंटू 2 हे असं आपलं आलं इथं खाली कशाची ॲडजस्टमेंट करायची आपल्याला बघा ही ॲडजस्टमेंट आहे कशी ॲडजस्टमेंट केली बघा इथं आपण ॲडजस्टमेंट कशी केलेली आहे बघा नीट लक्ष द्या होय हे लक्षात आलं पाहिजे डायरेक्ट ह्या स्टेपवरून ही स्टेप आली आपली कसं बघा आता ही सोडवा तुम्ही कसं येते बघा हे सोडवा हे याचा स्क्वेअर करा हां काय स्क्वेअर केलं सांगा काय t² मायनस 2t इंटू 1/t प्लस 1/t² बरोबर टीला टी काय झाला म्हणजे काय आला t² मायनस 2 प्लस 1/t². आता ह्याच्यामध्ये जर आपण प्लस 1 ॲड केले तर प्लस 2 जर ॲड केलं तर 2 ला 2 काय होते कॅन्सल म्हणजे उत्तर काय येते t² प्लस 1/t² येते ना म्हणून इथं आपण डायरेक्ट ह्या स्टेपवरनं बघा t² प्लस 1/t² उत्तर काय येते तेवढंच येते फक्त इथं ॲड काय करावं लागते +2
म्हणून या ठिकाणी +2 ॲड केलं की बरोबर त्याचं उत्तर राहतंय ते. म्हणजे हे सोडवलं काय येणार आहे, t² - 2 + 1/t² येणार आहे. एवढं सोडवलं की असं येणार आहे. मग आता आपल्याला ही 2 नको आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा, कारण आपल्याला काय पाहिजे फक्त उत्तर काय पाहिजे, t² + 1 + t² पाहिजे. t² + 1 + t² एवढंच उत्तर पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला +2 फक्त घ्यायला लागतं इथं. म्हणून इथं 2 ला 2 कॅन्सल होते. परत t² + 1/t² हाय असं येते आपलं. म्हणून इथं +2 ची काय केली आपण, ॲडजस्टमेंट केली. बरोबर. म्हणून आपण काय केलं तर +2 ची ॲडजस्टमेंट केली. आता हे स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं ना, म्हणजे प्रॅक्टिस लागते याला. काय पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. मग आता आपल्याला जर आपण ह्याच्याबद्दल डेरिव्हेटिव्ह घेतले, ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण तर बघा काय येतं, घ्या डेरिव्हेटिव्ह त्याच्याबद्दल आपण यू पुट केलं. एवढ्याबद्दल काय पुट केलं आपण, यू. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय डेरिव्हेटिव्ह, टीचं डेरिव्हेटिव्ह 1/t² डेरिव्हेटिव्ह काय येतं, -1/t². तर मायनस मायनस काय होईल इथं, प्लस. बरोबर. मग हे असं आलं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे खालच्या डेरिव्हेटिव्ह काय आलं इथं, वर आलं. म्हणजे बघा तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट काय केली पुढं, इथं काय केलंय बघा, हे जे आहे का इथलं t मायनस इथं प्लस यायला पाहिजे, इथं 1 राहायला पाहिजे, असं ही ॲडजस्टमेंट केली अशी. याचं काय संबंध डायरेक्ट ठेवाय काय अडचण नाही. बघा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला असं मिळेल परत डिनॉमिनेटरचा, t - 1/t² डेरिव्हेटिव्ह घेतलं की असं मिळून जाईल. म्हणजे 1 + 1/t² उत्तर किती आलं तुमचं, dy. इथं डायरेक्ट कळतंय जवळ इथं डेरिव्हेटिव्ह घेतले, काही गरज नाही एक्स्ट्रा वाचायची. डायरेक्ट तुम्ही इथं हे सोडवू शकता, काय एक्स्ट्रा लिहायची तर गरज नाही. बघा सबस्टिट्यूशन करा डायरेक्ट. कशाबद्दल सबस्टिट्यूशन करताय, ह्याच्याबद्दल काय सबस्टिट्यूट करता, ह्याच्याबद्दल यू पुट केलं का, डायरेक्ट काय येईल मग, त्याचं यू झालं. आणि एवढ्या वरच्या बद्दल आपण काय लिहू शकतो, तेवढ्याबद्दल काय लिहिता येईल आपल्याला, 1 + 1/t² dt बद्दल काय येईल, du. फक्त du आलं पाहिजे. इथला 2 ला 2 हाय. फक्त ह्याच्याबद्दल काय पुट करायचं आपल्याला, त्याच्याबद्दल यू पुट कर, एवढ्याबद्दल यू पुट कर, जा उत्तर तुमचं असं कन्वर्ट होतं लगेच. मग आता याला रूट मध्ये 2 निसत आहे, त्याला √2 स्क्वेअर करून घ्या. आले का आपल्या फॉर्म्युलामध्ये, कुठला फॉर्म्युला, 1/a² x² म्हणजे काय असतं, 1/a tan इनवर्स x/a हा फॉर्म्युला आहे. 1/a tan इनवर्स x/a झालं. टाका त्यात व्हॅल्यू आता, म्हणजे काय, यू ची व्हॅल्यू टाकली असं आलं, थोडं जा असं येईल. परत टी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, टी म्हणजे काय, tan x होतं ना, मग √tan x होतं. मग आता इथं t² म्हणजे काय येईल, tan x येईल. बरोबर. आणि आपल्याकडे टी ची व्हॅल्यू किती होती, √tan x टाकल्या व्हॅल्यू होती. म्हणजे पूर्णपणे x मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. काय दिले तुम्हाला इथं, इंटिग्रेशन 1/5 - 4 cos x पुट tan x/2 = किती आला, ते आला का, इंटिग्रेशन 1/5 - 4 cos x dx पुट tan x/2 = किती, t. आता का म्हणणार तुम्ही असं केलं, इथं डायरेक्ट tan x/2 चा काय संबंध आहे, तर ज्या वेळेला इथं sin x cos x असतं त्यावेळेला आपल्याला काय पुट करावं लागतं, इथं सबस्टिट्यूशनचं. tan x/2 बद्दल काय पुट करायचं, हे नियम झालेत. ज्यावेळेला डिनॉमिनेटरमध्ये a sin x b cos x अशा फॉर्मॅटमध्ये असतं काहीतरी, तर आपल्याला काय सबस्टिट्यूशन घ्यायची, ही सबस्टिट्यूशन घ्यावं लागते. तर कळतंय का, sin x cos x आलं तर काय सबस्टिट्यूशन आहे आपली, त्याला स्टार करून ठेवा.
ज्या वेळेला डिनॉमिनेटरला ए साइन एक्स बी कॉस एक्स असं काय फॉर्मॅटमध्ये उत्तर आलं, म्हणजे तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल तसं असेल तर तुम्हाला सबस्टिट्यूशन अशीच घ्यावी लागते. समजा इथं साइन एक्स तर असतं तरी पण आपण अशी सबस्टिट्यूशन घेतली असती. तर घेतलंय सबस्टिट्यूशन. टॅनचं डेरिव्हेटिव्ह घ्या. आता तुम्ही म्हणणार इथं असं कसं आलं, डी एक्स बद्दल डायरेक्ट असं कसं आलं, तर बघा सोडवा. आता हे तुम्हाला कळलं, लक्षात येईल. पहिलं आहे म्हणून सोडवा. आपण ह्याच्याबद्दल आपण काय पुट केलंय, घ्या डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू डी एक्स बरोबर डी टी. आलं का? ह्याचं डेरिव्हेटिव्ह कळलं का तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह घेतलं का? आता सेक म्हणजे काय सांगा मला. 1 प्लस tan स्क्वेअर एक्स बाय 2. ही 1/2 इकडे गेला, 2 इकडे गेल्यावर काय होईल, 2 डी टी. इथं डी एक्स. टॅन बद्दल काय पुट केले आपण, मी 1 प्लस काय आलं इथं टी स्क्वेअर इंटू डी एक्स बरोबर काय 2 डी टी. आपल्या व्हॅल्यू कशाची काढायची आहे, डी एक्सची. म्हणून इकडे गेल्यावर काय होईल, डी एक्स बरोबर काय येईल 2 डी टी डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आलं का लक्षात? असं 2 डी टी 1 प्लस टी स्क्वेअर. आलं का? म्हणून इथं डी एक्स बद्दल काय आलं, कळलं का? कळलं का? इथं डी एक्स बरोबर काय आलं, 2/1 प्लस टी स्क्वेअर. आलं का नाही? असं. म्हणून इथं डायरेक्ट त्यांनी लिहिले, म्हणजे लक्षात ठेवून टाकायचं. असं सबस्टिट्यूशन केलं की असं येतं. कॉस एक्सचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला कॉस एक्सचा, हाफ अँगल मधला 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. ह्याच्याबद्दल टी पुट करा, ह्याच्याबद्दल टी पुट करा. आलं उत्तर कॉस एक्स. कारण आपण टॅन एक्स बाय 2 बद्दल काय पुट केले, टी. कॉस एक्स मधला कॉस आणि टॅन मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. असं म्हणजे कॉस एक्स जागेला मी एवढं लिहू शकतो, म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. लिहिलं असं आलं, म्हणून आपण असं लिहिलं. I is equal to integration 1 into 2 upon 1 plus t square. I is equal to integration 1 into 2 by 1 plus t square. टाकायचं व्हॅल्यू आता दिसते डायरेक्ट. म्हणजे dx बद्दल आपल्याला काय मिळालं एवढं, की dx ची व्हॅल्यू काय मिळाली एवढी मिळाली. ती इथे व्हॅल्यू टाका वर. 5 ला 5, 4 ला 4. cos x बद्दल काय मिळाले एवढं टाका इथे व्हॅल्यू. चला आता हे सोडवत जायचं आपल्याला. काय करायचे, कसं सोडवणार बघा. काय करावं लागेल, छेद वगैरे समान करून घ्या. काय छेद समान केल्यावर डिनॉमिनेटरला सांगा बरं. छेद समान केल्यावर काय येते बघा. छेद जर समान केला डिनॉमिनेटरला तर ह्याने ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. काय होईल, वरचा आहे असं राहील 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. ही 4 इंटू आतल्या एवढ्याला मल्टिप्लाय करा, 4 इंटू एवढं. ओके. डिनॉमिनेटरला काय 1 प्लस टी स्क्वेअर. छेद समान झाला. काय होऊन झाली तर ह्यालाही कॅन्सल. 2 बाय एवढं राहिले. खाली सगळं आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. सगळ्यांना केलं मल्टिप्लाय, तुमचं एवढंच उरेल बघा. सगळे कॅल्क्युलेशन झाले. कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं, आपला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आलं की. आता या 9 ला कॉमन काढा, कळलं का? असं येईल. आता इथे काय करायचं, हे 1/9 ची ॲडजस्टमेंट 1/3 करून टाकायची. केली का? कुठल्या फॉर्मॅटमध्ये झालं ते, 1/x² प्लस a² फॉर्मॅटमध्ये आलंच की. म्हणजे कुठला फॉर्म्युला, टॅनचा. आलं का? याचा फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे, 1/x² प्लस a². इंटिग्रेशन सांगायचं काय असतं, 1/a इंटू टॅन इनवर्स x प्लस c. तर तो फॉर्म्युला इथं वापरा. म्हणजे 1/a म्हणजे 1/3 इंटू टॅन इनवर्स x/a झालं 2/3 टॅन इनवर्स 2t प्लस c. तर t ची व्हॅल्यू टाकली, झालं. आता बघा हे आपल्याला सोडवायचे. मग एक लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरला नुसतं साइन एक्स आलं असतं तर टॅन एक्स बाय 2 पुट केलं असतं, बरोबर आहे. मागाशी वर काय होत नुसतं 2 प्लस समजा कॉस एक्स आलं इथं, किंवा 4 इंटू कॉस.
नुसतं कॉस एक्स नुसतं साइन एक्स आलं तर काय पुट करायचं, टॅन एक्स बाय टू बद्दल काय पुट करायचं, टी पुट करायचं. कळतंय का? जर इथं साइन टू एक्स कॉस टू एक्स बद्दल काय पुट करायचं मग बघा, जर डिनॉमिनेटरला साइन एक्स किंवा कॉस एक्स अशा फॉर्मॅटमध्ये आलं ए प्लस बी कॉस एक्स साइन एक्स अशा फॉर्मॅटमध्ये जर डिनॉमिनेटरला येत असेल, इथं साइन एक्स येऊ द्या कॉस एक्स, तर त्यावेळेस काय पुट करायचं, टॅन एक्स बाय टू बद्दल टी पुट करायचं. जर डिनॉमिनेटरला साइन टू एक्स कॉस टू एक्स आलं तर काय पुट करायचं, इथे समजा कॉस टू एक्स जरी आला असतं तर काय पुट केलं असतं आपण, टॅन एक्स बद्दल टी. बरोबर आहे का? आणि जर नुसतं साइन एक्स आलं असतं तर काय पुट केलं असतं, टॅन एक्स बाय टू पुट केलं असतं. हे लक्षात, दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. मग आता इथे टॅन एक्स बद्दल टी पुट करा, कारण इथे 2x आहे अँगल म्हणून, हे लक्षात ठेवा. झालं. मग आता हे सगळं सोडवलं काय तर माहिती आहे, dx ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल जेव्हा कसे बघा घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल, सेक स्क्वेअर एक्स इंटू dx बद्दल काय येईल, सेक म्हणजे काय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू dx बरोबर काय आला dt. ह्याच्याबद्दल टी म्हणजे कोणा, टॅन म्हणजे काय टी स्क्वेअर, त्याचा काय dx बरोबर काय आला dx. ही 1 प्लस टी स्क्वेअर इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. म्हणजे dt बरोबर काय मिळालं, म्हणजे dx बद्दल तुम्हाला मिळालं dt बाय 1 प्लस टी स्क्वेअर, असं आलं म्हणून. कळलं? साइन टू एक्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, साइन टू एक्स म्हणजे काय असतं, टू टी तर राहते बरं का, तर काय पाहिजे, 2t पाहिजे. 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला आहे का, असा फॉर्म्युला. मग आता टॅन एक्स बद्दल काय येईल टी आणि 1 प्लस टी स्क्वेअर येईल, असं येईल. म्हणजे साइन टू एक्सची व्हॅल्यू बी असते, बरोबर. इथे 2 राहिलेलं आहे, बरोबर आहे का, असं हे तुमच्याकडे फॉर्म्युला तिथं वापरले आपण. हे कसं येतं कळते ना, फॉर्म्युला आहे आपल्याला साइन टू एक्सचा. साइन टू एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय फॉर्म्युला आहे, 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस, पण टॅन एक्स बद्दल टी पुट केले, याच्याबद्दल टी पुट केले म्हणून असं येते ते टी पुट करून. फक्त इथे 2च्या जागेला इथं पुढं टी पाहिजे थोडासा, असं टाका व्हॅल्यू. हां, डी एक्स बद्दल काय लिहिता येईल, एवढं लिहिलं, एवढं 2 मायनस 3 साइन टू एक्स बद्दल काय लिहिता येईल, इथं 2t राहिले बरं का चुकून, 2t लिहिलं. इथपर्यंत आलो आपण, इथं 2t राहिलेलं आहे. चला सोडवत जाऊ पुढं, छेद समान ह्याला मल्टिप्लाय करून घ्या, मल्टिप्लाय केलं 3 इंटू काय येईल, 3 इंटू 2t, 3 इंटू 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअरला 1 प्लस टी स्क्वेअर काय झाला कॅन्सल, म्हणजे खाली डिनॉमिनेटरला एवढं उरलं, परत त्यातून 2 कॉमन काढलं, असं आलं. 2 कॉमन काढले रेग्युलर मेथड मागाचे आपले, अलग क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली. क्वाड्रॅटिक आले काय असतं, 1/2 कोएफिशियंट ऑफ टी त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय ॲड करावं लागेल, 9/4 ॲड करा, काय करा सबस्ट्रॅक्ट करायचं, बरोबर केलं. 9/4 ॲड केलं आणि सबस्ट्रॅक्ट केलं, एवढ्यासाठी काय होईल कम्प्लीट स्क्वेअर, आणि वेगळं एवढं कॅल्क्युलेशन एवढं. मग कम्प्लीट स्क्वेअर ह्याचं कॅल्क्युलेशन कुठलं आलं, फॉर्म्युला 1/x² मायनस a स्क्वेअर. बोला काय असते याचं, 1/2a लॉग x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a, तो फॉर्म्युला वापरा, संपला विषय, बाकी कॅल्क्युलेशन करा. आता हे तर बघा आलं का त्या फॉर्मॅटमध्ये मगाच्या, आलं का ए साइन एक्स बी कॉस एक्स, आलं का, तर ए साइन एक्स आणि बी कॉस एक्स या फॉर्मॅटमध्ये आलं का. साइन एक्स असेल कॉस एक्स असेल तर काय पुढं कसं गेलं ते, एक्स तर जर साइन टू एक्स कॉस टू एक्स असतं काय केलं असतं, टॅन एक्स पुट केलं असतं. म्हणून ह्याच्याबद्दल जर असं पुट केलं तर आपल्याला dx लगेच सापडतो, माहिती आहे dx, dx माहिती आहे ना आपल्याला कसा काढला तो. मग आपल्याला साइन एक्स पण काढावं लागेल. साइन एक्स कसा काढतो आपण, साइन एक्स कसं काढतो, फॉर्म्युला आहे ना साइन एक्सचा, काय 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर.
तर इथं 2 2t येईल. बघावं लागेल सर. फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला हे तुम्हाला कळतंय का? tan x/2 बद्दल t घेतली डायरेक्ट dx असं कसं येते हे माहित आहे ना? काल शिकवलेलं आहे ती dx tan x/t जर असेल तर डायरेक्ट आपण काय घ्यायचं dx ची व्हॅल्यू 2/1 + t². ती कशामुळे येते तसं? कारण आपल्याला सोडावं लागते परत पुढे एवढं वेळ वाचावं म्हणून नाही. टॅनचं रिलेटिव्ह काय येणार आहे sec² x/2 काय येणार आहे dx बरोबर काय येईल dt. मग आता हे sec² म्हणजे काय असतं 1 + tan² x/2 dx बरोबर dt. आता 1 + याचं काय येईल 1 + t² येईल. परत इकडे गेल्यावर काय होईल डिवाइडला जाईल म्हणून इथं असं येतं बघा dx ची व्हॅल्यू कळली कशी आली म्हणून तुम्हाला dx ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी अशी मिळेल. आणि आता तुम्हाला sin x बद्दल 2/1 + t² कुठून आलं मधनच तर आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहित आहे सांगा. sin x चा फॉर्म्युला आपल्याकडे 2 tan x/2 डिवायडेड बाय 1 + tan² x/2 असा फॉर्म्युला आहे. tan x ची व्हॅल्यू टाकायची इथे काय येईल 2t डिवायडेड बाय काय येईल 1 + t². इथे 2t राहील असं येईल. याचं बी काय येईल cosचा फॉर्म्युला काय 1 - tan² x/2 डिवायडेड बाय 1 + tan² x/2 ही cos आणि tan मधलं रिलेशन आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण tan ची व्हॅल्यू तिथली येतोय. मग तुम्हाला ही sin x ची व्हॅल्यू cos x ची व्हॅल्यू लक्षात ठेवून टाका. डायरेक्ट sin x ची व्हॅल्यू पाठच करून टाकायची sin x ची व्हॅल्यू पण पाठ करून टाकायची किंवा सोडवून काढलं तरी चालेल नो प्रॉब्लेम. झाले व्हॅल्यू या दोन्ही टाका सगळं म्हणजे sin x माहीत झाला cos x माहीत झाला आणि dx पण माहीत झाला. टाका यात सगळं तिन्ही व्हॅल्यू टाका टाकल्या का तिन्ही व्हॅल्यू टाकलं हे सगळं सोडवून घ्या आहे खालचं वर सगळं ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ॲडजस्टमेंट करा ते सोडवा सगळं सोडवलं की तुम्हाला कुठपर्यंत आला क्वाड्रॅटिक पर्यंत क्वाड्रॅटिक पर्यंत आला. यातनं काय कॉमन काढायचं मायनस कॉमन काढा या दोन्हीमधनं काय कॉमन काढता मायनस या दोन्हीमधनं मायनस कॉमन काढलं. आता इथं कोएफिशियंट काय ॲड करायचा कशाने ठरवायचं 1/2 कोएफिशियंट ऑफ t त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येईल 1 इथं टीचा कोएफिशियंट 2 आहे ना 2ला 2 काय झालं कॅन्सल म्हणजे 1² येईल म्हणजे काय येईल 1च 1 ॲड केला आणि 1 सबट्रॅक्ट केला झालं. इथनं पुढं तुम्हाला माहिती आहे का सोडवायची इथनं पुढं सोडवा ॲडजस्टमेंट करा फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला असं उत्तर मिळून जाईल. आता ॲक्टिव्हिटी दिली ॲक्टिव्हिटी काय दिली बघा लक्ष द्या. दिसते काय तुम्हाला मला सांगा बरं इथं खाली काय दिसते रिलेमेटरला sin x आणि cos x दिसते का नाही म्हणजे काय पुट करावं लागेल हां सांगा dx ची व्हॅल्यू मला dx सांगा काय येईल काय पुढं 2t 2dt डिवायडेड बाय 1 + t². आलं sin x सांगा 2t/1 + t². cos सांगा डिवायडेड बाय 1 + t². हे सबस्टिट्यूशन यायला पाहिजे तुम्हाला ते प्रॅक्टिस करून येत हे तुम्हाला dx कळला sin x कळला cos x कळला सगळं टाका dx ची व्हॅल्यू टाकली tan x ची व्हॅल्यू इथं टाका सॉरी sin x ची व्हॅल्यू sin x ची व्हॅल्यू टाका इथं cos x ची व्हॅल्यू टाका इथं सोडवत जाऊ येईल ॲक्टिव्हिटी सोपं आहे येईल ना काय अवघड नाही याच्यामध्ये. अल्टरनेटिव्ह मेथड बघता अल्टरनेटिव्ह मेथड
काही गरज नाही मला वाटतं कन्फ्युजन करायला. तरी पण बघायचं बघू चला. जराच दिलं फॉर एनी टू पॉझिटिव्ह रिअल नंबर ए अँड बी वी कॅन फाइंड द अँगल थिटा सच दॅट. मग तुम्ही साइन थिटाबद्दल असं लिहू शकता ए अपॉन अंडर मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉस थिटा इज इक्वल टू बी अपॉन अंडर मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. युजिंग दिस एक्सप्रेशन साइन एक्स मायनस रूट 3x कॉस एक्स तुम्ही हे एक्सप्रेशन वापरा. मग ह्याच्यामध्ये काय करता येईल बघा. युजिंग दिस एक्सप्रेशन थोडीशी ॲडजस्टमेंट करून घ्या यामध्ये. युजिंग दिस एक्सप्रेशन इन sin x मायनस रूट 3 cos x इज इक्वल टू इथं आता इथं cos थिटा sin x मायनस sin थिटा cos x कुठला फॉर्म्युला वापरला इथं तर sin x प्लस x मायनस थिटा म्हणू आपण. x मायनस थिटा किंवा sin x मायनस थिटा वापरला आपण इथं. अशी ॲडजस्टमेंट करून घेतली इथं. दोन्हीमध्ये आपण हे असं लिहू शकतो sin x मायनस थिटा. हे 4 म्हणजे काय आलं नुसता 2 आला. मग इथे ह्याचं परत कन्वर्जन करून घ्या. π/3 आपण घेतलं इथं. sin थिटा थिटाची व्हॅल्यू किती घेतली आपण π/3 60. तर इथं π/3 घ्या म्हणजे काय होईल जाईल हे असं 1 इंटिग्रेशन 1/2 sin x इथलं हे आहे डिनॉमिनेटरला टाका. इथनं पुढं काय इंटिग्रेशन 1/sin म्हणजे कोसेक असतं. कोसेकचं इंटिग्रेशन असं येतं लॉग ऑफ कोसेक मायनस स्कॉट येतं. ठीक आहे तुम्ही खाली पुढे सुरू शकता काय अडचण नाही ना त्याला. असं पण त्याचं इंटिग्रेशन येऊ शकतं बरं का दोन पद्धतीने. तर तुम्हाला फॉर एनी टू पॉझिटिव्ह नंबर ए अँड बी वी कॅन फाइंड द थिटा म्हणायचे एवढंच. मग तुम्ही तुमच्या मनानं साइन थिटाची व्हॅल्यू अशी घ्या परत कॉस थिटा घ्या आणि ही एक्सप्रेशन वापरून ह्यात व्हॅल्यू टाका. साइन एक्सची व्हॅल्यू टाकायची कॉस एक्सची व्हॅल्यू टाकायची कॉमन काढायचं तुम्हाला असं एक्सप्रेशन मिळून जाईल. शक्यतो हे करा. बरं डिनॉमिनेटरला जर साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर तर काल काय सांगितलं तुम्ही तर डिवाइड करून घ्यायचं. रूल झालेला आहे काल. जर डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर दिसलं की साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअरला काय करून घ्यायचं डिवाइड करून घ्यायचं. मग कशाने डिवाइड करताय तुम्ही कॉस स्क्वेअरनं डिवाइड करा म्हणजे टॅनमध्ये तर सोपं पडतं. केलं कॉस स्क्वेअरनं डिवाइड केलं का असं येईल. काल नियम झाला एक ज्यावेळेला डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर त्यावेळेला काय करायचं कॉस स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअरने डिवाइड करा. आपण ते कॉस स्क्वेअरने डिवाइड करतो. डिवाइड केलं की असं येईल. झालं इथपर्यंत आपण आलो. सेक्स स्क्वेअर म्हणजे काय 1 + tan. इथं बी टॅन सगळं टॅनमध्ये उरलं फंक्शन खाली. आता सगळं टॅनमध्ये उरलं खाली सगळं टॅनमध्ये आलं बघा. इथं सोडवून घ्या 3 आतमध्ये मल्टिप्लाय करा हे असं येत आहे खाली. मग आता टॅनबद्दल पुट करा खाली सरळ. टॅन एक्स बद्दल काय पुट करता 5 कॉमन काढून घ्यात नाही खाल्लं का 5 कॉमन काढलं खाल्लं 5 हे असेल. टॅन एक्स बद्दल काय पुट करता टी पुट करा बेटा डायरेक्ट एक्स स्क्वेअर येते वर डेरिव्हेटिव्ह घेतलं की म्हणून काय पुट केलं खाली टॅन एक्स बद्दल टी पुट केलं डायरेक्ट तुम्हाला असं मिळालं यस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 dt मिळालं. व्हॅल्यू टाका मग ह्याची व्हॅल्यू आहे एवढ्याची टाकली असाल 1/5 इंटिग्रेशन 1/t स्क्वेअर प्लस रूट 8 रूट 5चा स्क्वेअर इंटू dt झालं. इथपर्यंत आपण आलो. म्हणजे तुम्हाला 1/5 हे 1/ तुमचं काय असेल ते टॅन इनव्हर्स इथं t/√8 डिवायडेड बाय √5 ही आपला फॉर्म्युला टॅन 1/a इंटू टॅन इनव्हर्स x बाय a. बाकी कॅल्क्युलेशन करा ना. आता इथे काय दिसते बघा आपल्याकडे आता cos 3θ दिसला sin 3θ दिसला फॉर्म्युला डायरेक्ट आपल्यावर त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरला. cos θ काय करून घ्या पहिल्यांदा डिवाइड करून घ्या वर आणि खाली केलं डिवाइड आला असं. तरी पण खाली काय दिसते आणखी cos स्क्वेअर दिसते का cos स्क्वेअरनं डिवाइड एकदा cosनं डिवाइड केलं तर खाली काय उरलं आणखी cos स्क्वेअर हे कितपर्यंत कळलं ना. ह्याच्यावरून हे आलं एवढ्यावरून परत cosनं डिवाइड केलं एवढं परत खाली cos स्क्वेअर दिसले की आपण काय करतो कालचा नेम
कॉस स्क्वेअरनं डिवाइड करून घ्या. न्युमरेटर डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअरनं डिवाइड करून घ्या. डिवाइड केलं की असं इथपर्यंत आलं. डिवाइड केलं की इथपर्यंत आलं. आता पुढं काय करायचं, सेक बद्दल आपल्याला काय पुट करता येते का बघा. मग पहिल्यांदा इथं आपण काय केलं, हे काय करून घेतलं बघा, सेक स्क्वेअर आहे का खाली, त्याचं 1 + tan स्क्वेअर मध्ये ॲडवाइज करून घेतलं. म्हणजे tan x बद्दल आपल्याला टेटपुट करता येते, बरोबर का. आता tan x असं आला, हे सोडवलं असं आलं. tan x बद्दल टिपूट केले काय येईल, tan θ बद्दल टिपूट केलं काय येईल, सेक स्क्वेअर × dt बरोबर dt. म्हणजे एवढ्याबद्दल काय लिहू शकतो आपण, dt झालं. असं सोडवून घ्या. काय कॉमन काढावं लागलं इथं, टी स्क्वेअरला मोकळं करायचं म्हणजे काय होईल, टी स्क्वेअरला 3 नको आहे बरं का. म्हणजे काय करावं लागेल, 3 ला कॉमन काढून घ्या. आपल्या फॉर्मॅटमध्ये 1/, इथं 3√3 करून घ्या, त्याचा स्क्वेअर करून घ्या. 1/a² - x² फॉर्म्युला आपल्याकडे आहे. असं log 1/2 log काय a + x / a - x झालं. सोडवत चला. तर तुम्हाला 2.3.2b सोडवायचं. सगळे एक्झाम्पल आज सोडवायची. इथून पुढे पार्शल फ्रॅक्शन सोपं आहे, काय अडचण नाही. इंटिग्रल ऑफ द फॉर्म अशा फॉर्मॅटमध्ये झालं तर कसं सोडवायचं, फार सोपं आहेत ना. पुढं फक्त तुम्हाला काय करायचं, आज ही सगळे एक्झाम्पल जे आहेत, किती आहेत, 20 29 एक्झाम्पल, 30 एक्झाम्पल आहेत. एका एक्झाम्पल जर तुम्ही 10 मिनटं जर पकडली किंवा 5 मिनटं पकडली तर किती वेळ लागतो तुम्हाला, 3 × 5 = 15. म्हणजे किती वेळ लागली, 2 तास, बरोबर आहे. 2-3 तासामध्ये होऊन जाईल तुमचं. एखादा आज वेळ द्या, 2-3 तासामध्ये हे पूर्ण करा सगळं. एक्झाम्पल फार सोपे आहेत. आधी सगळं व्यवस्थित लिहा, पहिलं इथपर्यंत नोट्स पूर्ण करून मला दाखवा. या ठिकाणी थांबू. सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद.